बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। साक्री बस स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत, डेपो मॅनेजरचे सपशेल दुर्लक्ष। नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज सुरळीत पार। कापूस चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात साक्री पोलिसांना यश। दोंडाईच्यात गरीब नवाज वेलफेअर तर्फे 31 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया काम 5 फेब्रुवारी पर्यंत सुरू करा, ठेकेदाराला अल्टिमेट। धुळे शहरातील नकाणे रोडवरील जीटीएल मोबाईल टॉवर जप्ती पथकाकडून सील। आनंदखेडा येथे जादू मागील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी कार्यक्रम संपन्न। धुळेतील योगेश्वर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न। आणि धुळ्यातील अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। साक्री बस स्थानक सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे। सध्या तर प्लॅटफॉर्मची दुरावस्था, घाणीचं वाढतं साम्राज्य असल्यामुळे प्रवासी बस स्थानकाच्या ओट्यांवर न बसता बस स्थानकाबाहेर उभं राहणं पसंत करतायत। एवढी बिकट परिस्थिती या बस स्थानकाची झाली असल्यावरही संबंधित प्रशासन या समस्येकडे ढुंकायला येत नसल्याचा आरोप प्रवासी करतायत। सध्या साक्री बस स्थानकाकडे पाहून रोज मरे त्याला कोण रडे अशी म्हणण्याची वेळ सध्या प्रवाशांवर आली। कारण साक्री बस स्थानकात दिवसेंदिवस वाढत असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवासी संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून या समस्येची विल्हेवाट लावली जात नाही। प्रशासन केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्पच आहे। सध्या तर साक्री बस स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत सापडलं आहे। या बस स्थानकाला कुणीच वले नाही। बस स्थानकातील भिंती गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांमुळे रंगबेरंगी झाल्या आहेत। तसेच बसण्याच्या ओट्यावर धुळीचे लोळ, घाणीचं साम्राज्य असल्यामुळे प्रवासी मम म्हणत बस स्थानकात बसण्यापेक्षा बाहेरच उभं राहणं पसंत करतायत। लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या बस स्थानकाची अवस्था बिकट होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित प्रशासनावर प्रवाशांकडून ताशेरे ओढले जात आहे। साक्री बस स्थानकात रोज हजारांवर बस ये-जा करतात, त्यामुळे वाहनांसह प्रवाशांची संख्याही मोठी असते। म्हणून काही प्रवासी बस येईपर्यंत बस स्थानकात थोडा वेळ बसावे असा विचार करतात। मात्र बस स्थानकात घाणीचं साम्राज्य, धुळीचे लोळ, गुटखा खाऊन जागा रंगबेरंगी यामुळे प्रवासी नाराज होत बस स्थानकाबाहेर नाईलाजास्तव ताटकळत उभे राहतात। ही परिस्थिती केवळ आजकालची किंवा आठवड्याची नव्हे तर महिन्यांपासून निर्माण झाली, तरीही संबंधित प्रशासन या समस्येची दखल घेत नाही किंवा स्वच्छता प्रणाली राबवित नाही। त्यामुळे साक्री बस स्थानकाचे डेपो मॅनेजर कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय असे प्रवासी वर्गामधून बोलले जात आहे। नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सोमवार रोजी मतदान प्रक्रियेला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली। ही मतदान प्रक्रिया दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडली। सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता। पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे। मतदारसंघात 2,62,731 मतदार आहेत। त्यात धुळे जिल्ह्यात 23,412, नंदुरबारला 18,971, जळगावला 35,058, नाशिकला 69,652 तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 1,15,638 मतदार आहेत। जिल्ह्यात 29 मतदान केंद्रे होते। त्यात धुळे शहरात 8, धुळे ग्रामीणमध्ये 7, साक्रीला 5, शिंदखेडा येथे व शिरपूरला 6 असे केंद्र होते। धुळे शहरातील उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली। या ठिकाणी माणिकराव पान गव्हाणे,
माजी नगरसेवक शरद वराडे, हिरामण गवळी, बबन थोरात, नगरसेवक संजय देवरे, संजय भामरे, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक दगडू बागुल, खेमनारांना, भूषण काकडे, संजय शिंदेसर, सत्तेसा सर आदी उपस्थित होते। साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस चोरी करणाऱ्या चोरट्यांना साक्री पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेल्या 30 क्विंटल कापूस हस्तगत केलाय। साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील अष्टाणे, कावठे, शेवाळी आणि कासारे परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करून व त्यांच्या शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या शेतातून चोरून नेल्याने साक्री पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 461, 379 प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी 6 गुन्हे नोंदवण्यात आले होते। जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकोंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस बी नर्हे, आर.व्ही. निकम, एम.जी. शिरसाट, के.आर. पाटील, डी.आर. कांबळे, एन.डी. सोनवणे, व्ही.ए. देसले, एस.एस. सावळे, शांतीलाल पाटील, तुषार जाधव, जे.वाय. अहिरे, सुनील अहिरे, सी.डी. गोसावी, प्रमोद जाधव, चेतन आढारे व चालक जे. शेख यांच्या तपास पथकाने त्यांना विचारपूस केली असता बऱ्याच ठिकाणी कापूस चोरी केली असल्याची कबुली देऊन नंदुरबार पोलिसांकडील त्यांच्याकडील गुन्ह्यातील कापसाची रिकव्हरी दिली होती। यावर साक्री पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपी दिलीप किशोर भिल, राहणार तलवाडे, बुद्रुक, तालुका जिल्हा नंदुरबार, सुरेश रामलाल माळीस, राहणार कोकले, तालुका साक्री, जिल्हा धुळे, तसेच जगदीश राजू माळचे, प्रमोद सुखदेव शिवदे व सुनील बापू मरसाळे, तिघे राहणार कावठे, तालुका साक्री, जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी अष्टाणे, कावठे, शेवाळी, कासारे परिसरात कापूस चोरी केल्याची कबुली दिली। संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल कापूस हस्तगत करण्यात आलाय। एकूण 2,40,000 रुपये किमतीचा 30 क्विंटल कापूस नमूद गुन्ह्यात हस्तगत करण्यात आला आहे। 2022 या वर्षी अष्टाणे, कावठे, शेवाळी, कासारे या गावामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये काढणीनंतर ठेवलेला जो कापूस होता त्या चोरीबाबतचे 6 गुन्हे दाखल होते। याबाबत साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी देशमुख साहेब आणि PSI निकम, PSI नरे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी शिरसाट, शांतीलाल पाटील आणि इतर टीम या सर्वांनी मिळून या गुन्ह्यातल्या चोरीमध्ये जे आरोपी होते ते 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। दिलीप किशोर भिल, राहणार नंदुरबार, सुरेश रामलाल माळीच, राहणार कोकरे साक्री, जगदीश राजू मालचे, प्रमोद सुखदेव शिवदे, सुनील बापू मरसाळे हे सर्व राहणार कावठे, तालुका साक्री या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्हे चोरी केल्यानंतर जो कापूस त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे 6 गुन्ह्यांमधले सुमारे 30 क्विंटल कापूस ज्याची बाजार किंमत ही 2,40,000 रुपये किमतीची आहे तो मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर आरोपींनी याचबरोबर धुळे तालुक्यात आणि धुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत किंवा कसे याबाबत अधिक सखोल तपास सुरू आहे। दोंडाईच्या येथील गरीब नवाज वेलफेअरचे प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष नबूदादा पिंजारी यांच्या वतीने 31 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला। शहरातील गौसिया नगर येथे आज सकाळी 10 वाजता हा विवाह सोहळा संपन्न झाला। हा सामूहिक विवाह सोहळा केवळ 1 रुपया घेऊन लावण्यात आला। यंदाचा 16वा सामूहिक विवाह सोहळा होता। विवाह सोहळ्यातील 9 दाम्पत्याला संसारोपयोगी वस्तू वाटप करण्यात आले। यात गोदरेज कपाट, कूलर, पलंग, भांडी आदी संसारोपयोगी वस्तूंचा समावेश होता। विवाह सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान येथील वधूवर सहभागी झाले होते। विवाह बंधनात सामील झालेल्या वधूवरांना माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्यात। माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलं की हा विवाह सोहळा दरवर्षी स्वखर्चाने पार पाडला जातो। यावर्षी 31 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला। माजी उपनगराध्यक्ष नबूदादा पिंजारी यांच्या हातून हे कार्य उत्तरोत्तर घडो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। याप्रसंगी सामुदायिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष नबूदादा पिंजारी, अमित पाटील, विजू मराठे,
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, कृष्णा नगराळे, शैलेश सोनार, नरेंद्र कोळी, निखिल जाधव, गफ्फार हाजी, शेख मॅडम, इस्माईल पिंजारी, आबिद शेख, उपाध्यक्ष आसिफ इंजिनियर, आसिफ पिंजारी, अकबर पिंजारी, सलाम शाह, रफिक शाह, अहमद पिंजारी, सपा बागवान, आरिफ पिंजारी, रफिक शेख, महमूद पिंजारी, राजू खाटिक, अयूब खाटिक, सल्लागार, अशफाक पिंजारी सर, जावेद सर आदि उपस्थित होते। आज ख्वाजा गरीब नवाज सरकार का 811वां उर्स का कार्यक्रम है और जिस तरीके से देश और दुनिया में वो मनाया जाता है, हमारे छोटे से कस्बा डोंडाईचा में भी उसी ज़ोर शोर से मनाया जाता है। गरीब नवाज के भक्त हमारे यहाँ के जाने माने व्यापारी नबू बशीर साहब है और वो डोंडाईचा शहर के कई साल उपनगर अध्यक्ष रहे। उनके जानिब से उनके गरीब नवाज वेलफेयर ट्रस्ट के माध्यम से बहुत सारे कार्यक्रम साल भर में मनाए जाते हैं। उसमें सबसे विशेष कार्यक्रम जो होता है वो हर साल इज्तिमाई शादियाँ होती है। 1 रुपये में इज्तिमाई शादियाँ, वो भी 1 रुपये कुछ लेना चाहिए, कुछ फॉर्मेलिटी होना चाहिए, इसलिए वो करते हैं। उसके माध्यम से लगातार करीब 1.5 दशक से 16 साल से लगातार हर वर्ष ये शादियां है और ये बार तो रिकॉर्ड 31 शादियां ये इसके माध्यम से हो रहे हैं। सभी मौलाना, सभी समाज के बुज़ुर्गों का, सभी बड़े स्कॉलर लोगों का उनको पाठिंबा मिलता रहता है, उनको मदद मिलती रहती है। मैं विशेषतः अभिनंदन करना चाहूँगा हमारे नबू भाई और उनके दोनों बेटों का, वसीम और दानिश, कि जो जिस प्रकार की सोच उनके पास है। आखिर पैसे तो सभी कमाते हैं, लेकिन फिर समाज को देना है, कुछ करना है, लोगों के लिए कुछ करने की उनकी हमेशा कोशिश रही। और आज हम देख रहे हैं कि 31 घर बसाने का बहुत बड़ा काम उनके माध्यम से हो रहा हूँ। मैं दिल से उनका मैं अभिनंदन करता हूँ। और हर तरीके की व्यवस्था है। पुराने ज़माने में दहेज कहते थे, तो अभी दहेज नहीं, तो सभी की सभी व्यवस्थाएं जो हो सके वो नबू भाई के वेलफेयर ट्रस्ट के माध्यम से हो रहे। हमारे मंसूरी जमात और सभी जमात के माध्यम से यहाँ पे डोंडाईचा शहर में ये कार्यक्रम हो रहा है। हमें बड़ी फ़ख्र की बात है कि ये कार्यक्रम बहुत बड़े बड़े शहरों में होने के बजाय हमारे डोंडाईचा में होता है और हमारे डोंडाईचा के नबू भाई और उनका परिवार इस कार्यक्रम में बढ़ चढ़ के ये लेता है। हमें बहुत बहुत खुशी है। और साथ ही में मैं इस क्षेत्र का विधायक के नाते से मैं कहना चाहूँगा कि सभी धर्म, सभी लोग इस कार्यक्रम के लिए उनके साथ रहते और हमारी दुआ है कि वो आगे बढ़े, गरीब नवाज का आशीर्वाद उन्हें मिले और वो दिन दुगनी रात चौगनी हर तरीके से प्रगति करे। खुशियों का वहाँ पे आनंद का सब माहौल रहे और हम सब परिवार के सदस्य की तरह आगे बढ़ते रहे, यह विश्वास व्यक्त करते हुए नए 31 दुल्हा और दुल्हन को उनके आने वाली जिंदगी। धुळे शहरातील मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर निर्विजीकरणाच्या शस्त्रक्रिया होणार आहे। त्यासाठी महानगरपालिकेने ठेकेदार नेमला असून कार्यादेश दिल्यावरही ठेकेदाराने काम सुरू केले नाही। त्यामुळे महानगरपालिकेने ठेकेदाराला 5 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्यासाठी अल्टिमेट दिला असल्याचं आज वृत्त आहे। शहरात रोज महानगरपालिकेच्या दवाखान्यात 4 ते 5 जण अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी येतात। त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत होती। त्यानुसार श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्यावर निर्विजीकरणाची शस्त्रक्रिया होणार आहे। त्यासाठी जयपूर येथील संतुलन जीव कल्याण संस्थेला हा ठेका देण्यात आला आहे। शस्त्रक्रिया करण्यासाठी डेडरगाव तलावाजवळ शेड उभारली जात आहे। ठेकेदाराने 5 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करावे, अन्यथा ठेका रद्द करण्याचा इशारा महानगरपालिकेने दिला असल्याचं वृत्त आहे। धुळे महानगरपालिकेच्या वसुली पथकाने कर वसुलीसाठी कंबर कसली। पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसोबत मोबाईल टॉवर धारक, थकबाकीधारकांवर वसुली पथकाने कारवाईचा बडगा उगारलाय। 23 लाख रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे आज नकाणे रोडवरील प्रमोदनगर सेक्टर नंबर 2 शेजारी असलेल्या अविनाश वासुदेव पाटील यांच्या जागेवरील जीटीएल मोबाईल टॉवरवर कारवाई करत त्या सील करण्यात आलं। जीटीएल मोबाईल टॉवर कंपनीकडे 23,63,561 रुपये एवढी थकबाकी आहे। वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यामुळे आज आयुक्त देविदास टेकाळे यांच्या आदेशान्वये सदर टॉवरवर कारवाई करत त्यास सील करण्यात आलं।
ही कारवाई पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर निकम, वसुली निरीक्षक अजय देवरे, लिपिक संजय माइनकर, मनोज चिलंदे, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, अशोक मांगिडकर, याकूब पठाण, प्रसाद चाले यांनी केली. धुळे महानगरपालिकेतर्फे ज्या मालमत्ता धारकांकडे किंवा टावर धारकांकडे मालमत्ता कराचा भरणा जास्त प्रमाणात बाकी असेल अशा मालमत्ता धारकांकडे कारवाईसाठी महाशय आयुक्त देवीदास टेकाळे साहेब यांच्या आदेशानुसार जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 30/1/2023 रोजी प्रमोदनगर देवपूर येथील अविनाश वासुदेव पाटील यांच्या मालकीच्या जागेत GTL मोबाईल टावर कंपनीचे टावर असून त्यांच्याकडे 23,63,561 रुपयाची थकबाकी असून वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न केल्याने सदरचे टावर सील करण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील सर्व टावर धारकांना व मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती. धुळ्यातील ॲडव्होकेट अशोक शंकर पाटील यांनाच महाराष्ट्राचे राज्यपाल करावे अशी मागणी अखिल भारतीय मानव हक्क कमिटी दिल्ली व अखिल भारतीय स्वातंत्र्य सेनानी परिवार आणि गरिबांची पार्टी भाकपा यांनी केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यात आली आहे. ॲडव्होकेट अशोक पाटील यांना मित्रमंडळ व वकील संघटनेने पाठिंबा दिलाय. निस्वार्थपणे अशोक पाटील हे गेल्या 40 वर्षापासून भारतीय राजकारणात सक्रिय आहेत. जे निस्वार्थी गांधीवादी नेते असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यामुळे ॲडव्होकेट अशोक पाटलांना देशसेवेची शेवटची संधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी द्यावी अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे. असे पत्रक ॲडव्होकेट अशोक शंकर पाटील, राष्ट्रपती फेम यांनी काढले आहे. धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील खेडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव सोमजी माळी यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादनासह महाराष्ट्रातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम जादू मागील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव सोमजी माळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात खेडे विद्याप्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक तीर्थदास अहिरे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविकता केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापिका सौ सुरेखा तीर्थदास अहिरे, सदस्य ग.भा. सरस्वती बाबूलाल अहिरे, मुख्याध्यापक जे खैरनार, पर्यवेक्षक M.L. अहिरे, उपशिक्षिका श्रीमती R.K. महाजन, उपशिक्षिका R.K. पवार, उपशिक्षक D.H. बेडसे, ग्रंथपाल P.P. माळी, उपशिक्षिका श्रीमती R.D. महाजन, S.S. अहिरे, P.L. अहिरे, G.G. भोये, A.N. सोनवणे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. नोकरीत होते आणि सरकारी नोकरीत असताना लोकांना सातबारा देत त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या गावामध्ये शाळा नाहीये. फक्त 3 किलोमीटर अंतरावर कुसुंबा आणि 15 किलोमीटर अंतरावर धुळे या गावातच फक्त शिक्षणाची सोय आहे. गावात फक्त जिल्हा परिषदची शाळा 7वी पर्यंत होती. तोपर्यंत 8वी पर्यंतच मुलं मुली शिकत असे. बाहेर गावी कोणीही जात नव्हतं आणि दळण वळणाच्या सोयीही नव्हत्या त्यावेळेला. म्हणून फक्त 1-2 जण काही श्रीमंत घरातली ती फक्त मुलं मुली कुसुंब्याला किंवा धुळ्याला जात असे. म्हणून आपल्या गावामध्ये शाळा सुरू व्हावी हा त्यांनी निर्धार केला आणि 1969 खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडे तालुका जिल्हा धुळे या नावाची संस्था सुरू केली आणि 1970 गांधी अँड फुले विद्यालय या नावाने हायस्कूल सुरू केलं. शाळेचं नाव देतानाही त्यांनी पहा गांधी आणि फुले जे दोन्ही महात्मा आहेत, महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता. त्यामुळे त्यांनी गांधी अँड फुले ही शाळा सुरू केली. शाळा सुरुवातीला सर्वांना माहिती आहे त्या काळामध्ये की शाळेला वर्ग नव्हते. गावातील स्वतःच्या घरामध्ये वर्ग सुरू होते. एका गल्लीमध्ये एक वर्ग, दुसऱ्या गल्लीत दुसरा वर्ग, असे काही वर्ष शाळा चालल्यानंतर
आप्पासाहेबांनी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून गावठाण म्हणून शाळेसाठी 3 एकर जागा त्यांनी मिळवून घेतली. धुळ्यातील योगेश्वर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया 1 जागेसाठी पार पडली. अनुसूचित जाती जमातीसाठी ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. धुळे शहरातील योगेश्वर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. 15 जागांपैकी 14 जागा अगोदरच बिनविरोध झाल्या असून 1 जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. 3500 सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेत ही निवडणूक अनुसूचित जाती व जमातीसाठी पार पडली. निवडणुकीत उमेदवार आशालता हंसराज बागले व प्रभाकर पंडितराव सौदागर यांच्यात ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सौ आशालता बागले ह्या विजयी झाल्याचं समजतं. होतं इथे आणि ज्या जागेसाठी इलेक्शन होतं त्या आमच्या बागलेताई आहेत. त्या गेल्या 15 वर्षापासून पूर्व डायरेक्टर आहेतच. त्यांचं चांगलं काम असल्यामुळे त्यांनी त्या सर्व समाजाला न्याय दिलेला आहे. सर्व समाजाला धरून चालतात त्या आणि त्या आताही परत धरणार आहेत तसा, म्हणून त्यांनाच आम्ही उमेदवार घोषित केलेला आहे. तर त्या बरोबरच मात्र निवडून येतील. हां सर. मी प्रभाकर पंडितराव सौदागर, मूळचा मी धुळेचाच. योगेश्वर पतपिढीची आज निवडणूक होती. त्या निवडणुकीत मी स्वतः उमेदवार आहे आणि अनुसूचित जातीसाठी मी इलेक्शनला उभा आहे. तर सगळ्यांच्या सहकार्याने मी यायला पाहिजे हीच इच्छा होती. आज झालं आहे. जनतेची सेवा आणि जे योगेश्वर पतपिढीमध्ये जे कार्यकाल चालू आहे तो नीटनेटका चालावा त्यासाठी मी उमेदवार म्हणून उभं होतो. धुळे शहरातील देवपूर परिसरातील नगावबारी फॉरेस्ट कॉलनीतील श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आलं. याप्रसंगी श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था मोरे प्रधानाचार्य राजेश्वरी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर देवपूर धुळेचे सचिव संदीप सोनवणे, उपशिक्षणाधिकारी शशिकांत साळुंके, वन कर्मचारी हाऊसिंग चेअरमन धनगवाळ, व्हाईस चेअरमन बागोल, साई समर्थ जनसेवा शिक्षण चेअरमन शारदाताई सोनवणे, सेवाभावी संस्थेचे संचालक गोकुळ सोनवणे, संचालिका कमलबाई सोनवणे, कमलाबाई हायस्कूलच्या शिक्षिका भारती साळुंके, सामाजिक कार्यकर्ते भीमराव बिराडे, शिवसेना उपमहानगर प्रमुख ललित माळी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं जातं व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलं जातं. इंग्लिश मीडियमने छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पालकांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे. तसंच आमचे कोरिओग्राफर आणि आमचा सगळं शिक्षकवृंद अपूर्वा इंग्लिश मीडियमचा राजेश्वरी शाळेचं यांनी सगळ्यांनी फार मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. तरी मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि दरवर्षी असा कार्यक्रम आम्ही करत राहू हे मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. साक्री बस स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत, डेपो मॅनेजरचे सपशेल दुर्लक्ष. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज सुरळीत पार. कापूस चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात साक्री पोलिसांना यश. दोंडाईच्यात गरीब नवाज वेलफेअर तर्फे 31 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया काम 5 फेब्रुवारी पर्यंत सुरू करा, ठेकेदाराला अल्टिमेट. धुळे शहरातील नकाणे रोडवरील GTL मोबाईल टॉवर जप्ती पथकाकडून सील. आनंदखेडा येथे जादू मागील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी कार्यक्रम संपन्न. धुळेतील योगेश्वर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न. आणि धुळ्यातील अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.